भक्तीच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून मी कपिश्वर काळे माझ्या मनोगतात सुरुवात करतो. मित्रांनो, आज या मातीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला सांगावे लागत नाही की राजा शिवछत्रपती कोण होते, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनात शिवछत्रपती हे नाव करून ठेवते. आणि शिवछत्रपती हे नाव फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. माझ्या राजाचे गुणगान गावे तेवढे कमी आहे. अरे जेव्हा खेळ्या बघण्याचे असते त्या वयात माझ्या शूरांनी हाती तलवार घेतली. अश्वारोहण, गजारोहण, चक्रपट्टा, बाह्ययुद्ध अशा विविध शत्रू प्रदेशातून निष्ठून जाण्याची कला त्याने शिकल्या. हे सर्व कशासाठी याचा विचार तुम्ही केला का? अरे माझ्या राजाला जाण होती गोरगरीब जनतेची. अरे माझ्या राजाला जाण होती रेतेची रक्षण करण्याची. आणि या मागे शिकवण होते ती अशा वाघिणीचे की त्या पोटी शूरांनी जन्म घेतला. आणि ती वाघीण म्हणजे राजमाता जिजाऊ. शूरांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. जनतेवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आई जिजाऊ व वडील शहाजीराजे यांनी दिलेल्या शिकवणीच्या जोरावर आणि मावळ्यांच्या भक्कम साथीमुळे शूरांना लढण्याचे बळ मिळाले. स्वराज्य मिळवणे ही काय सोपी गोष्ट नव्हती, तर स्वराज्याच्या लढाईत अनेक शूर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, स्वराज्यासाठी रक्त सांडले. आणि आई तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शूरांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्य स्थापना केली. मित्रांनो, जाता जाता एवढं सांगतो की हे फार आजच्या आधुनिक युगात गरजेचं आहे. ते म्हणजे शूरांचे विचार आणि गुण अंगी बांधण्याची, शूरांचा इतिहास जपण्याची, गड किल्ले रक्षण करण्याची, शूरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माती समान मानून तिचे रक्षण करण्याची आणि जात भेद न मानता सर्व एकत्र येऊन कार्य करण्याची ही